नाशिक सुरत महामार्गावरील उंबरपाडा टोल नाका येथे चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। शुक्रवारी दिनांक 23 तारखेला तिसरा दिवस असून शासन अजूनही निर्णय घेत नाही। यामुळे निर्णय होत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आदिवासी बांधव यांनी घेतलेला आहे। याप्रसंगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे। गुजरात राज्यातील बस सेवा सापुतारा पर्यंत उपलब्ध असून नाशिककडे जाणारा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। आज सुरगाणा शहरात शुक्रवारी आठवडे बाजार असल्याने भाजीपाला विक्रेते, किरकोळ दुकानदार, टपरी चालक आदी व्यवहार बंद करण्यात आले आहे। सुरगाणा येथे दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती। ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमानं बागळता आंदोलक, सामाजिक, राजकीय, आदिवासी संघटना, लोकप्रतिनिधी सहभागी होत आपला पाठिंबा देत आहे। वणी, बार्हे, उंबरठाण भागाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते। आंदोलक रस्त्यावर दिवसभर ठाण मांडून बसले होते। भिका राठोड, वसंत बागुल, हिरामण गावित, चंदर वाघमारे, विजय दळवी, परशुराम गावित, कासम वळवी, गोपाळ सितोळे, तर बोरगाव घाटमाथा परिसरात सचिन राऊत, पंकज चव्हाण, किरण पवार, पांडुरंग पवार, अशोक भोये, संदीप भोये, नवनाथ पवार, काळू खंबाईत आदी आदिवासी बांधव उपस्थित होते। जिंदाबाद 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 संविधान की रक्षा हम करेंगे हम करेंगे संविधान की रक्षा हम करेंगे पैसा भरती झालीच पाहिजे पैसा भरती झालीच पाहिजे तीन तोंडा मुख्यमंत्रीचा करायचं काय। सुरगाणा चक्काजाम आंदोलनातील क्षणचित्रे तालुक्यात आरोग्य सेवा, औषधे, दुकाने वगळता तहसील, पंचायत समिती, बँका, कृषी विभाग सह सर्वच कार्यालये बंद करण्यात आल्याने शहरात सकाळपासूनच शुकशुकाट आढळून आला। आदिवासी बांधवांनी अगदीच स्वयंस्फूर्तीने बंद पाळला। सुरगाणा शहरातील वणी, माणी, उंबरठाण, पळसण, बोरगाव रस्त्यावर आंदोलक ठाण मांडून बसले होते। जय आदिवासी असे ध्वज फडकवत ठिकठिकाणी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या। बँकेचे व्यवहार ठप्प असल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना काढता आले नाही। शहरात शुक्रवारी आठवडे बाजार असून सर्वत्र शुकशुकाट आढळून आला। सुरगाणा शहरात आठवडे बाजार निमित्तानं भाजीपाला विक्रेते आले नाही। दिवसभर ऊन, वारा, पावसाची तमानं बाळगता सुशिक्षित बेरोजगार तरुण रस्त्यावर ठाण मांडून बसले होते। घागबारी, उंबरपाडा, चेक नाका येथे गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या। वणी, नांदुरी, अभोणा, कनाशी, हदगड या मार्गे गुजरातकडे वाहने अडविण्यात आली। सुरगाणा तालुक्यात येणारे चाकरमानी यांनी बार्हे, ननाशी, उमराळे या मार्गे घरचा रस्ता धरणारे यांची घाटळबारी, गोळशी रस्ता बंद करण्यात आल्याने चांगलीच गोची झाली। रात्री 8 वाजेपर्यंत धोधो पावसात आंदोलन सुरू होते। जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे। विविध शासकीय कार्यालये बंद असल्याने अनेक शेतकरी, विद्यार्थी यांची कामे खोळंबली आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी बोरगावमधून लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।